नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत। त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे।
पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुसताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच
एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितकेच सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत. त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितकेच सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे.
पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुसताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत। त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद
खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा 3.5च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा 3.5च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे 3.5वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचं अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे 3.5 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला 3.5 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3.5 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. 3.5 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. 3.5 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा 3.5 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा 3.5 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे 3.5 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा 3.5च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा 3.5च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे 3.5वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचं अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे 3.5 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे.
त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या, त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे, त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या, त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून
पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच ए.व्ही.के. पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी ए.व्ही.के. पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत। त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुसताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच ए.व्ही.के. पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी ए.व्ही.के. पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत। त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले।
चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच ए.व्ही.के. पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी ए.व्ही.के. पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील.
करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत, त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या, त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितकेच सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत, त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या, त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले।
चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितकेच सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांचा जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले. चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितकेच सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या
चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे। त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले। चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितके सगळ्यांना भावले होते। 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे। साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता। साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता। नुसताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे। त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे। अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे। पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे। चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय। एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं। प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात। मला खात्री आहे साडेमाडे 3वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील। या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे। यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे। या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच AVK पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी AVK पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहे। त्यामुळे यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल। अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अंकुश चौधरीचा कुर्ले ब्रदर्स म्हणजे साडेमाडे 3 हा चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 17 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला साडेमाडे 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। या चित्रपटाच्या निर्मितीने महाराष्ट्राच्या सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते। चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्यांच्या जमेच्या बाजू होत्या। त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरपूर प्रेम केले।
चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे हे कुर्ले ब्रदर म्हणून तितकेच सगळ्यांना भावले होते. 17 वर्षापूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही तिघडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साडेमाडे 3 या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीच करणार आहे. साडेमाडे 3 हा चित्रपट हिंदीत गाजलेला चलती का नाम गाडी या चित्रपटाचा रिमेक होता. साडेमाडे 3 हा चित्रपट त्या वर्षात सर्वात अधिक कमाई करणारा मराठी चित्रपटापैकी एक होता. नुकताच आता पुन्हा एकदा साडेमाडे 3 चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा साडेमाडे 3 मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे साडेमाडे 3 मध्ये कलाकारांची प्रमुख भूमिका दिसणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहे हे मात्र अद्याप गुपित आहे. अमय विनोद खोपकर पिक्चरच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह उदाहरणार्थ सुधीर कोलते यांचे निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहे. पुढील महिन्यापासून अर्थात सप्टेंबर पासून पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी सांगितले की पुन्हा एकदा साडेमाडे 3 च्या घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येतोय हे खरं खूपच जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे साडेमाडे 3 वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले तसे या चित्रपटावरही करतील. या भागात कुर्ले ब्रदर्सची धमाल डबल झालेली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरींनी सांगितले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीने मी प्रथमच ए.व्ही.के. पिक्चर आणि उदाहरणा सोबत काम करत असून यापूर्वी ए.व्ही.के. पिक्चरने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चित कमाल असेल. अमय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एक वेगळ्या उंचीवर जाईल असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे.